नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इमॅजिका थीम पार्कमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत इमॅजिका थीम पार्क जे आहे खोपोली येथे, आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इमॅजिका थीम पार्कच्या सर्व राईड्स आणि येथे असलेले तिकीट प्राइस आणि बरंच काही। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी गणेश कोंडाळकर, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स। इमॅजिकामध्ये एंट्री केल्याच्या नंतर समोरच आपल्याला खूप मोठी पार्किंग नजरेस पडते। इथे 4 व्हीलरसाठी 100 रुपये, 2 व्हीलरसाठी 50 रुपये आणि बसेससाठी 300 रुपये पार्किंग चार्जेस आहेत। चेकिंग पॉइंट पासून पुढे आल्याच्या नंतर समोरच आपल्याला तिकीट काउंटर दिसेल। येथे आजचे तिकीट दर एका व्यक्तीसाठी 2200 रुपये होते, तर हे दर सीझननुसार बदलत राहतात। मित्रांनो, थीम पार्कमध्ये जाण्याच्या आधी येथे येणाऱ्या टुरिस्टच्या स्वागतासाठी वेलकम डान्स केला जातो आणि तो खूपच फनी असतो। थीम पार्कमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात आधी मी निघालो रोलर कोस्टर राईडला, ज्याला नेट्रो राईड असे देखील बोलले जाते। थीम पार्कमध्ये आल्यानंतर सगळेच जण ही राईड करण्यासाठी उत्सुक असतात। रोलर कोस्टर राईड करून झाल्यावर आम्ही निघालो स्क्रीम मशीन राईड करायला। ही राईड देखील खूपच भारी आहे। मित्रांनो, स्क्रीम मशीन राईडच्या समोरच डेअर टू ड्रॉप राईड आहे। या राईडमध्ये जी फोर्सचा सामना करावा लागतो। ही राईड हायड्रोलिकवरती चालते, त्यामुळे ही राईड सहजरित्या करू शकता। इथे घाबरण्यासारखं काहीच नाही। डेअर टू ड्रॉप राईड झाल्यानंतर बाजूला वाईल्ड वेस्ट काउंटी आहे आणि त्यामध्ये गोल्ड रस्ट एक्सप्रेस राईड केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही।
गोल्ड रश राईडच्या समोरच लहान मुलांसाठी छोटा भीम राईड बनवण्यात आलेली आहे आणि तिथे लहान मुलांसाठी रोलर कोस्टर राईड आहे. आणि त्यानंतर त्याच्याच पुढे एलिफंट राईड आहे. येथे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे बसू शकतात. त्याच्याच थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हॉर्स राईड पाहायला मिळते. येथे फक्त लहान मुले बसू शकतात, पण या सर्व राईड्स दुपारी 11 ते 12च्या नंतरच चालू होतात. मंडळी, आउटडोअरच्या सगळ्या राईड करून झाल्यानंतर आम्ही निघालो इनडोअरच्या राईड करण्यासाठी. आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत अलीबाबा और 40 चोर ही राईड. यामध्ये आपल्याला एका गाडीमध्ये म्हणजे एका बग्गीमध्ये बसून आतमध्ये घेऊन जातात आणि आपल्याला दिलेल्या बंदुकीने आतमध्ये असलेले 40 चोर त्यांना मारायचं असतं. जो जास्त स्कोर करेल तो विनर बनतो. अलीबाबा और 40 चोर राईड झाल्याच्या नंतर आपण येतो मिस्टर इंडिया राईडकडे. या राईडमध्ये 5D स्क्रीनवर एक व्हिडिओ दाखवला जातो आणि त्यामध्ये रोगॅम्बापासून एका लहान मुलाला वाचवायचं असतं. ही राईड मिस्टर इंडिया मूवीपासून प्रेरित आहे. मिस्टर इंडिया राईड करून झाल्याच्या नंतर आता आपण आलोय इंडोर राईडमधली सगळ्यांच्या आवडीची राईड, ती म्हणजे राजेश्वरज द रिव्हर ॲडव्हेंचर राईड. या राईडमध्ये आपल्याला डायनासोरच्या दुनियेमध्ये घेऊन जातात. ही राईड खूपच ॲडव्हेंचरनी भरलेली आहे, त्यामुळे इथे आल्याच्या नंतर ही राईड करायला विसरू नका. राजेश्वरज द रिव्हर ॲडव्हेंचर राईड करून आता आपण जाणार आहोत शालिमगर राईड करायला. आता आपण आलोय शालिमगर राईडवर आणि या राईडमध्ये खूपच भयानक, खूपच हॉरर आणि खूपच डरावना अनुभव येतो. काही लोक तर खरोखरच घाबरून जातात.
त्यानंतर आपण आलोय प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स राईड करायला. ही राईड लहान मुलांसाठी खूपच छान आहे. यामध्ये 5D स्क्रीनवर एक 10 ते 15 मिनिटाचा एक प्रिन्सेसचा व्हिडिओ लावला जातो. त्यानंतर आपण येतो आय फॉर इंडिया राईड करायला. या राईडमध्ये आपल्याला खुर्चीमध्ये बसवलं जातं. रॅम्पच्या सहाय्याने हेलिकॉप्टरमध्ये बसल्यासारखं वरती लिफ्ट केलं जातं आणि मोठ्या 5D स्क्रीनवरती भारतातल्या प्रत्येक टुरिस्ट प्लेसची हेलिकॉप्टर टूर केली जाते. आणि या राईडमुळे आपण अख्ख्या भारतामध्ये फिरून येतो. त्यामुळे ही राईड सुद्धा मिस करू नका. त्यानंतर आपण आलोय सेव्ह द पिरॅट या राईडमध्ये. ही राईड खास करून छोट्या मुलांना खूपच आवडते, कारण या राईडमध्ये एका बोटीमध्ये बसून गनच्या सहाय्याने पाण्याचा फवारा समोरच्याच्या अंगावर उडवायचा असतो. मंडळी, इमॅजिकामध्ये अजून पण खूप साऱ्या राईड आहेत. जर तुम्ही लवकर आलात तर या सर्व राईड करू शकता. मित्रांनो, इथे संध्याकाळी 5:30 वाजता इमॅजिकाची फेमस परेड केली जाते. तुम्ही इमॅजिकाला आलात आणि ही परेड जर मिस केलीत तर तुमची इमॅजिका टूर अधुरीच राहील.
오빤 강남스타일. तर मंडळी, मी ही व्हिडिओ आता इथे थांबवतो. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. जय शिवराय.